अयोध्येतील राम मंदिराकरता जमा झालेल्या देणगीतील कथित आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार याच्या आरोपांप्रकरणी दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। या प्रकरणाच्या तपासासाठी उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडून म्हणजेच एसआयटी कडून अंतरिम स्थिती अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे। या सुनावणीकडे देशभराचं लक्ष लागलेलं आहे। न्यायालयाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अयोध्येतल्या राम मंदिरातील कथित देणगी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणावर काँग्रेसचे खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी राज्यसभेमध्ये नियम 267 अंतर्गत कामकाज स्थगन प्रस्तावाची नोटीस दिलेली आहे। या प्रकरणावर तातडीने चर्चा करून सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा मुद्दा गाजण्याची शक्यता व्यक्त होती आहे। आता आपण मुंबई जवळचे उपनगर उल्हासनगरमधली बातमी बघूया, कारण उल्हासनगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केलेली आहे। म्हशीचं दूध उत्पादन वाढवण्याकरता बेकायदेशीरपणे दिली जाणारी आणि शासनाने बंदी घातलेली तब्बल 612 ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स एफडीएच्या पथकाने जप्त केलेली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील ओटी सेक्शन जसलोक हायस्कूल परिसरात असलेल्या प्रकाश वाधवानी यांच्या म्हशीच्या तबेल्यावर एफडीएच्या पथकाने छापा टाकला। या छाप्यामध्ये जास्त दुधासाठी जनावरांना टोचली जाणारी 612 प्रतिबंधित इंजेक्शन्स आणि त्याकरता वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला। जप्त करण्यात आलेल्या इंजेक्शन्सची अंदाजे किंमत आहे 11,000 रुपये।